अंदमानच्या काळ्या पाण्याची शिक्षा म्हटलं की भल्या भल्यांच्या अंगावर आजही काटा येतो. लोक म्हणायचे आत्ता मेलेलं बरं, पण काळ्या पाण्याची शिक्षा नको. कारण अंदमानच्या समुद्रात तरंगणारी ती कैद्यांची मैत लोकांचा थरकाप उडवून द्यायची. तोच समुद्र अजूनही साक्षीदार आहे कैद्यांच्या किंचाळ्यांचा, चाबकाच्या फटक्यांचा, कैद्यांच्या तडफडीचा आणि त्यांना देण्यात आलेल्या क्रूर वागणुकीचा. इंग्रजांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या क्रांतिकारकाला त्या 7x10च्या काळोख्या खोलीत दिवस रात्र एकट्याला कोंडलं जायचं. अंगावर घालायला गोंडपाटाची खरखरीत कपडे असायची, जी टोचून टोचून अंगाला जखमा व्हायच्या. बाहेर तेल काढण्यासाठी घाण्याला बैल जुंपतात, पण या जेलमध्ये माणसालाच बैलासारखं जुंपलं जायचं. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत तो जड घाणा ओढताना हाताची सालपाटा निघायची, मानेची कातडी सोलून निघायची, पण ना खाण्यापिण्याची सोय असायची, ना लघवीला जायची परवानगी. घाणा ओढून ओढून तहान लागली तर प्यायला समुद्राचं खारट पाणी मिळायचं. हातानं नारळ सोडून आणि फोडून कैद्यांच्या हातातून रक्ताच्या धारा व्हायच्या. एवढं करून खायला काय मिळायचं तर समुद्राच्या बाजूला मिळणारे किडे, आळ्या किंवा साप टाकून बनवलेलं घाणेरडं जेवण. आणि जर कोणी ते खायला नकार दिला तर त्याला मरेपर्यंत बेदम मारलं जायचं. शिवाय त्याच्या नाकातून पाईप टाकली जायची आणि त्यात दूध किंवा अन्न ओतलं जायचं. बऱ्याच वेळा हे फुफसात जाऊन कैद्यांचा मृत्यू पण व्हायचा. हे हाल इतके भयानक होते की तिथे कित्येक जण वेडे झाले, तर कित्येकांनी भिंतींवर डोकं आपटून आपटून आपला जीव घालवला. सावरकर असतील किंवा इतर क्रांतिकारी, त्यांच्यासाठी ते जेल म्हणजे जिवंतपणी सोसलेल्या नरक यातना होत्या, ज्याचा विचार केला तरी आजही पोटात गोळा येतो. पण हे जे काळापाणी जेल कुठं होतं, त्याचं नाव काळापाणी का पडलं? सावरकरांना तिथं कशा नरक यातना सोसाव्या लागल्या? जेलची रचना कशी होती? कैद्यांना इंग्रज अधिकारी कसे अमानुष वागणूक द्यायचे? भले भले कैदी इथं जायला का घाबरायचे? आणि यासारख्या अनेक मुद्द्यांवर आपण चर्चा करूयात. त्याआधी वारी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भारतापासून शेकडो मैल दूर, चारी बाजूला अथांग समुद्र अशा अंदमान निकोबारच्या बेटावर पोर्ट ब्लेअर हे अत्यंत एकाकी ठिकाण होतं. याच एकाकी ठिकाणावर हे जेल बांधलं गेलं, जेणेकरून कैदी इथून पळून जाऊ नयेत. आणि पळून गेला तरी याच्या चहूबाजूने समुद्र होता, त्यामुळे तो भारतापर्यंतचं अंतर पार करू शकायचाच नाही. भारतात पोहोचण्याआधीच कुठंतरी मरून जायचा. म्हणूनच या जेलला काळा पाणी जेल म्हणायचे, कारण कैदी एकदा का तिथं गेला की तिथून जिवंत परत येणं अशक्यच होतं. 1857च्या उठावानंतर इंग्रज सरकार हादरलं होतं. भारतीय क्रांतिकारक पेटून उठले होते. अशा वेळी इंग्रजांना वाटत होतं की क्रांतिकारकांना साध्या जेलमध्ये ठेवणं धोक्याचं आहे, कारण तिथून ते लोकांशी संपर्क ठेवतील. म्हणूनच भारतीय क्रांतिकारकांचं मनोबल तोडण्यासाठी आणि मानसिक खच्चीकरण करण्यासाठी इंग्रजांनी भारतीय कैद्यांना अशा ठिकाणी डांबायचं ठरवलं जिथून इंग्रजांच्या परवानगीशिवाय एक पानही हलणार नाही. त्यांनी अंदमानच्या त्या निर्जन बेटाची निवड केली, जिथून परतण्याचा कोणताही मार्ग नसेल. म्हणूनच भारतापासून शेकडो मैल लांब समुद्राच्या मधोमध अंदमान बेटावर हे जेल बांधण्यात आलं, ज्याचं नाव होतं सेल्युलर जेल. हे जेल दिसायला सायकलच्या चाकासारखं होतं. मध्यभागी एक उंच टॉवर होता आणि तिथून 7 वेगवेगळ्या इमारती बाहेरच्या बाजूला निघाल्या होत्या. या जेलची रचना अशी केली होती की जेलच्या मधल्या टॉवरवर उभा असलेला इंग्रज अधिकारी 7ही इमारतींवर एकाच वेळी नजर ठेवू शकत असे, पण कोठडीत असलेल्या कैद्याला मात्र बाहेरचं काहीच दिसायचं नाही. या रचनेमुळे कोणताही कैदी पळून जाण्याचा विचारही करू शकत नव्हता, कारण प्रत्येक कोपऱ्यावर इंग्रजांची करडी नजर असायची. या जेलला सेल्युलर जेल असं म्हटलं जायचं, कारण तिथल्या कोठड्या प्रत्येक क्रांतिकारकाला एका वेगळ्या खोलीत म्हणजे सेलमध्ये कोंडून ठेवलं जायचं. या खोल्या अशा पद्धतीनं बांधल्या होत्या की एका खोलीचा दरवाजा दुसऱ्या खोलीच्या पाठीवर असायचा. म्हणजेच जर एखाद्याने दरवाजातून बाहेर बघितलं तर त्याला समोर फक्त एक भिंत दिसायची, दुसरा कोणताही माणूस दिसायचा नाही. कैदी एकमेकांशी बोलूही शकत नव्हते, एकमेकांचे तोंडही पाहू शकत नव्हते. प्रत्येक क्रांतिकारी पूर्णपणे एकटा पडेल आणि एकाकीपणामुळे खचून जाईल अशी या जेलची रचना होती. या जेलची रचना किती भयानक होती हे तुम्हाला सावरकरांच्या या प्रसंगातून समजेल. सावरकर आणि त्यांचे मोठे भाऊ बाबाराव सावरकर हे दोघेही अंदमानच्या याच जेलमध्ये होते. पण जेलची रचना इतकी भयानक होती की एकाच जेलमध्ये राहूनही 9 महिने त्यांचा एकमेकांना पत्ता लागला नाही.
सावरकरांना वाटायचं भाऊ भारतात कुठल्या तरी जेलमध्ये असतील, पण 9 महिन्यानंतर एके दिवशी जेलच्या आवारात काम करताना अचानक हे दोन्ही भाऊ आमने सामने आले. एकमेकांना त्या अवस्थेत साखळ दंडात बांधलेलं बघून दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं. 9 महिने एकाच भिंतीच्या पलीकडे असूनही त्यांना एकमेकांचा चेहराही बघायला मिळाला नव्हता. हा प्रसंग त्या जेलमधल्या एकाकीपणाची आणि क्रूरतेची सर्वात मोठी साक्ष आहे. इंग्रजांनी हे जेल बांधण्यासाठी बाहेरून मजूर आणले नाहीत, तर भारताच्या वेगवेगळ्या भागातून साखळ दंडांनी बांधून आणलेल्या भारतीय कैद्यांनाच कामाला लावलं. या कैद्यांना अंदमानच्या त्या घनदाट आणि विषारी जंगलात नेलं जायचं. तिथं दिवसभर राबून त्यांच्याकडून मोठे मोठे दगड फोडणं, लाकडी तोडणं आणि जमीन सपाट करणं ही कामं करून घेतली जायची. जेलसाठी लागणाऱ्या लाखो लाल विटा बनवण्यासाठी या कैद्यांना भट्ट्यांमध्ये रात्रंदिवस कामं करायला लागायची. भर उन्हात पावसात या कैद्यांना दगड विटा वाहून नेण्याचं काम करावं लागायचं. या तुरुंगाची प्रत्येक वीट आणि दगड हा भारतीय कैद्यांच्या घाम आणि रक्तानेच रचला गेला होता, ज्या तुरुंगात पुढे जाऊन आपल्या क्रांतिकारकांचे प्राण गेले. काळापाणी जेलमध्ये जर आपण एका दिवसाचं कैद्याचं रुटीन बघितलं तर इतकं क्रूर होतं की एक सामान्य माणूस तिथे एक दिवस सुद्धा राहू शकणार नाही. पण या जेलमध्ये कैद्यांचा संपूर्ण दिवस कसा असायचा हे आता आपण पाहूयात. कल्पना करा, तुम्हाला काळ्या पाण्याची शिक्षा झाली आहे. तुम्हाला एका काळोख्या जहाजात कोंडलं जातं आणि चेन्नईच्या किनाऱ्यावरून हे जहाज समुद्रात निघतं. 3-4 दिवसानंतर जेव्हा तुम्ही अंदमानला पोहोचता तेव्हा हातापायांना साखळ दंड बांधले जातात. तिथं पोहोचल्यावर तुमचे स्वतःचे कपडे काढून घेतले जातात आणि अंगावर टोचणारं एक जाडं भरडं गोंडपाटाचं कापड आणि एक लंगोट दिला जातो आणि त्यानंतर तुम्हाला मिळतो एक कैदी नंबर. या जेलमध्ये कैद्यांचे 2 गट केले जायचे. एक म्हणजे सामान्य गुन्हेगार आणि दुसरा म्हणजे ज्यांच्यापासून धोका आहे असे धोकादायक क्रांतिकारी. सावरकरांसारख्या क्रांतिकारकांना सर्वात खतरनाक मानलं जायचं. अशा क्रांतिकारकांवर 24 तास पहारा असायचा. तरीही सावरकरांनी एकदा इंग्रजांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्याचं झालं असं की सावरकरांना लंडनवरून भारतात एका जहाजातून आणलं जात होतं. जेव्हा हे जहाज फ्रान्सच्या मार्सेल्स बंदराजवळ पोहोचलं तेव्हा सावरकरांनी तिथून निसटण्याची योजना आखली. त्यांनी पहारेकऱ्यांकडे टॉयलेटला जाण्याची विनंती केली. आत गेल्यावर त्यांनी पाहिलं की तिथे एक छोटी गोलाकार खिडकी होती. सावरकरांनी आपलं शरीर कसंनुसं त्या छोट्या खिडकीतून बाहेर काढलं आणि थेट समुद्रात उडी मारली आणि जीवाची पर्वा न करता ते पोहत पोहत फ्रान्सच्या किनाऱ्याजवळ पोहोचले. किनाऱ्यावर पोहोचल्यावर सावरकरांनी मदतीसाठी तिथल्या एका फ्रेंच पोलिसाला गाठलं, पण दुर्दैवाने त्यांना फ्रेंच भाषा येत नव्हती आणि त्या फ्रेंच पोलिसाला इंग्रजी समजत नव्हतं. इतक्यात सावरकरांचा पाठलाग करत करत इंग्रज शिपाई तिथे पोहोचले आणि सावरकरांना पुन्हा पकडून जहाजावर नेलं. त्यानंतर इंग्रजांनी सावरकरांचा पहारा अजूनच कडक केला. सकाळी 9 वाजल्यापासून कैद्यांच्या छळाला सुरुवात व्हायची. अंघोळ सगळ्यांसमोर करावी लागायची. अंघोळीला समुद्राचं खारं पाणी वापरायला लागायचं. अंघोळ करताना सुद्धा तुम्हाला इंग्रज सांगणार की किती पाणी वापरायचं आणि किती साबण वापरायचा. अंघोळीला कसं बस 3 मोठे तांबे पाणी मिळायचं. जर त्याच्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर शिक्षा मिळायची. त्यानंतर अंदमानच्या जेलमध्ये ट्रक भरून नारळ यायचे. तेव्हा कैद्यांचे 3 गट केले जायचे. पहिल्या गटाचं काम होतं नारळ सोलायचं. तुम्हाला वाटेल यात काय अवघड आहे, नारळ तर सोलायचेत, पण कैद्यांना नारळ स्वतःच्या हातांनी आणि नखांनी सोलावे लागायचे. इंग्रजांनी त्यांना कोणतंही हत्यार किंवा अवजार वापरायला बंदी घातली होती. सावरकरांनी आपल्या आजीवन कारावास या पुस्तकात लिहून ठेवलंय की नारळ सोलताना कित्येक कैद्यांची नखं उखाडायची, बोटं फाटायची आणि हातातून रक्ताच्या धारा व्हायच्या. एवढं होऊनही कैद्यांनी काम थांबवलं तर पाठीवर चाबकाचे फटके बसायचे. दुसऱ्या गटाला तो नारळ एका दणक्यात हातानेच फोडावा लागायचा आणि जर नारळ नीट फुटला नाही तर पुन्हा कडक शिक्षा दिली जायची. तिसऱ्या गटाचं काम होतं नारळाचं खोबरं आणि तेल वेगळं करणं. हे सगळं चालू असताना इंग्रज अधिकारी केवळ गंमत म्हणून किंवा काहीही कारण नसताना कैद्यांना बेदम मारहाण करायचे. त्यांना फक्त इतकंच दाखवायचं असायचं की तुम्ही आमचे गुलाम आहात आणि त्यांच्यावर वर्चस्व गाजवायचं असायचं. तिथली सर्वात भयानक गोष्ट म्हणजे हे सगळं काम करत असताना कोणालाही एकमेकांशी बोलायची परवानगी नव्हती. जर एखादा कैदी दुसऱ्याकडे बघून फक्त हसला किंवा बोलताना जरी सापडला तरी त्याला साखळ दंडांनी बांधून उभं करून बेदम मारलं जायचं.
करायचं। यापेक्षाही खतरनाक जनावरालाही देऊ नये अशी एक शिक्षा काळा पाणी जेलमध्ये होती, ती म्हणजे कैद्याला एका लाकडी घाण्याला जुंपलं जायचं। बैल जसे लाकडी घाणा घेऊन गोल फिरतात तसं तो जड घाणा ओढत गोल गोल फिरावं लागायचं। दिवसभरात 14 किलो तेल काढल्याशिवाय सुटका नसायची। तहान लागली तर प्यायला फक्त समुद्राचं खारट पाणी मिळायचं, ज्यामुळे घसा कोरडा पडायचा। तरीही जोपर्यंत ठरलेला तेलाचा कोठा पूर्ण होत नाही तोपर्यंत घाणा ओढत राहायचं। मध्ये कसलाच ब्रेक नसायचा। सकाळी 9 ते 6 कंटिन्यू घाणा फिरवायला लागायचा। मध्ये जेवण मिळायचं, पण त्या जेवणालाही वेळ नसायचा। त्यामुळे तो कोटा पूर्ण करण्यासाठी ती मिळालेली चपाती हातात घेऊन कैदी घाणा फिरवायचे। घाणा फिरवताना त्यांच्या हाताची सालपाट निघायची, मानेची कातडी सोलायची, तर कोणाला चक्कर यायची, पण थांबण्याची मुभा नव्हती। जर थांबलं आणि कोठा पूर्ण झाला नाही तर रात्रीचं जेवण मिळायचं नाही। सावरकरांनी त्यांच्या आजीवन कारावास पुस्तकात लिहून ठेवलंय की एकदा तर अशी घटना घडली होती की एका कैद्याला मायग्रेनचा त्रास होता, तर त्याचं डोकं घाणा फिरवता फिरवता खूप दुखायचं। तर तो डोकं भिंतीवर आपटवायचा, परत घाणा फिरवायचा, परत डोकं आपटवायचा, परत घाणा फिरवायचा। नंतर त्याला चक्कर आली। त्यानंतर तिथे एक डॉक्टर आला आणि तो म्हणाला की याला अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल, म्हणून मी या कैद्याला घेऊन जातो। तर हे एका इंग्रज अधिकाऱ्याला समजलं, तर तो इंग्रज अधिकारी त्या डॉक्टरवर खूप भडकला। कोणाच्या परवानगीशिवाय तुम्ही याला इथून घेऊन जाताय? काय नाही, यांची ही रोजचीच नाटकं आहेत, असं म्हणून त्याला तसंच खितपत पडून दिलं। संध्याकाळी 5 वाजता काम संपलं की कैद्याला पुन्हा त्या छोट्याशा 7x10च्या कोठडीत कोंडलं जायचं। संडास लघवीला जायचे पण नियम असायचे। दिवसातून 3च वेळा कैदी संडास किंवा लघवीला जाऊ शकत होते। त्यानंतर जर कैद्याला जायचं असेल आणि जर त्यांनी इंग्रजांना सांगितलं तर जाऊन देणं सोडा, पण उलट मारच बसायचा। म्हणून कैदी त्याच कोठडीत एका कोपऱ्यात मटक्यासारखं छोटं भांडं असायचं, त्यातच टॉयलेट करायचे आणि त्यातल्या वासात रात्रभर त्यांना काढायला लागायची। आणि कोठडीत घाण केली म्हणून इंग्रज अधिकारी त्यांना एका खांबाला खेचून बांधून दिवस रात्र ठेवायचे। तर तिथे बांधल्यामुळे टॉयलेटला जाताच यायचं नाही। बांधल्यामुळे बरेचसे कैदी बांधलेले असतानाच त्यांच्या कपड्यातच टॉयलेट लघवी करायचे। इतके हाल त्यांना ब्रिटिश अधिकारी द्यायचे। आणखी एक भयंकर प्रकार म्हणजे गनिंग बॅगचे कपडे। कैद्यांना साधे सुते कपडे दिले जात नव्हते, तर तागाच्या गोनपाटापासून बनवलेले खरखरीत कपडे दिले जायचे। अंदमानच्या त्या दमट आणि उष्ण हवामानात हे कपडे शरीराला टोचायचे, ज्यामुळे अंगावर जखमा आणि पुरळ उठायचे, ज्या जखमातून रक्त आणि पू यायचा। पण तेच कपडे वर्षानुवर्ष वापरायला लागायचे। आणि एवढं सहन करून कैद्यांना कसलं जेवण मिळायचं माहितीये का? ते जेवण चक्क केरोसिन मध्ये बनवलं जायचं, ज्यामुळे त्याला एक विचित्र उग्र वास यायचा। अंदमानच्या जंगलात आणि समुद्राच्या कडेला जे आळ्या, किडे किंवा साप निघायचे तेच कापून भाज्यांमध्ये टाकले जायचे। हे घाणेरडं जेवण खायला जर एखाद्या कैद्यानं नकार दिला तर त्याला तिथेच मरेपर्यंत बेदम मारलं जायचं। कडक ऊन असो किंवा पाऊस, त्यांना उघड्यावर जमिनीवरच बसून हे अन्न खावं लागायचं। जर एखाद्या कैद्याला उन्हाचा त्रास झाला आणि तो चुकून एखाद्या झाडाच्या सावलीत गेला तर त्याला इतकं मारलं जायचं की त्याचं रक्तबंबाळ शरीर बघून इतरांच्या मनात धडकी भरायची। या नरक यातना सहन न झाल्यामुळे शेवटी अंदमानच्या क्रांतिकारकांनी अन्नाचा त्याग केला। हे उपोषण 30 ते 40 दिवस चाललं। इंग्रजांना वाटलं होतं की भुकेमुळे हे क्रांतिकारी शरण येतील, पण त्यांची जिद्द कमी झाली नाही। जेव्हा हे उपोषण इंग्रजांच्या हाताबाहेर जाऊ लागलं तेव्हा त्यांनी एक अत्यंत क्रूर पद्धत वापरली। एका बेडवर कैद्याचे हातपाय घट्ट बांधले जायचे, 4-5 शिपाई त्याला दाबून धरायचे आणि एक डॉक्टर त्याच्या नाकातून थेट पोटापर्यंत रबरी पाईप टाकायचा। यालाच फोर्स फीडिंग म्हटलं जायचं। अशा प्रकारे नाकातून दूध ओतताना अनेक वेळा घाईघाईने तो रबरी पाईप अन्नाच्या नळीऐवजी थेट फुफ्फुसात जायचा। अशा वेळी ते दूध किंवा अन्न कैद्याच्या फुफ्फुसात शिरल्यामुळे त्याला श्वास घ्यायला त्रास व्हायचा आणि तडफडून त्याचा तिथंच मृत्यू व्हायचा। महावीर सिंग आणि राम रिखा यांच्यासारख्या महान क्रांतिकारकांचा मृत्यू असाच अमानुषपणे झाला होता। मृत्यूनंतर इंग्रजांनी त्यांचे मृतदेह रात्रीच्या वेळी समुद्रात फेकून दिले। अंदमानच्या त्या एकाकी बेटावर असलेल्या कैद्यांना घराची, आई वडिलांची किंवा पत्नीची खूप आठवण यायची, पण तिथला नियम अतिशय कडक होता। एका कैद्याला संपूर्ण वर्षातून फक्त एकच पत्र पाठवायची किंवा मिळवायची परवानगी होती।
होती, पण त्यातही इंग्रजांचा क्रूरपणा आडवा यायचा. ते पत्र थेट कैद्याच्या हातात दिलं जात नव्हतं. आधी इंग्रज अधिकारी ते पत्र ओळ न ओळ वाचायचे. जर ते इंग्रजांना धोकादायक वाटलं तर ते पत्र कैद्यांसमोरच फाडून कचऱ्यात टाकलं जायचं. बऱ्याच वेळा इंग्रज अधिकारी पत्रातला महत्त्वाचा मजकूर शाईने पूर्णपणे काळा करून टाकायचे, जेणेकरून कैद्याला काहीच वाचता येऊ नये. कित्येक कैदी आपल्या घराकडून पत्राची वाट बघत वर्षानुवर्ष काढायचे, पण त्यांच्या घरच्यांनी पाठवलेली पत्र त्यांच्यापर्यंत कधीच पोचायची नाहीत. आपल्या माणसांच्या खुशालीचं एक साधं पत्र मिळवणं हा सुद्धा त्या जेलमध्ये एक मोठा लढा होता. हळूहळू जसा भारताचा स्वातंत्र्य लढा तीव्र झाला तसं अंदमानमधील या अमानुष अत्याचारांच्या बातम्या देशभरात पोहोचू लागल्या. रवींद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधींनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि देशव्यापी आंदोलनामुळे इंग्रज सरकारवर दबाव निर्माण झाला आणि 1930च्या दशकात अनेक क्रांतिकारकांची इथून सुटका झाली. पण हे जेल पूर्णपणे बंद होण्यापूर्वीच दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली आणि 1942 साली अंदमानवर जपाननं ताबा मिळवला. इंग्रजांपेक्षाही क्रूरपणे जपानी सैनिकांनी इथे भारतीयांना छळलं. त्यांनी केवळ क्रांतिकारकांनाच नाही तर लहान मुलं आणि महिलांनाही पकडून त्यांचे अमानुष हाल केले. तो काळ या जेलच्या इतिहासातला सर्वात काळा आणि भयानक काळ मानला जातो. त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यानंतर 1979 मध्ये भारत सरकारने या ऐतिहासिक इमारतीला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलं. आज हे जेल एक पर्यटन स्थळ आहे, पण तिथे गेल्यावर आजही अंगावर काटा येतो. त्या 7x10च्या कोठड्या, तो टॉवर आणि तो फाशीचा खांब आजही त्या बलिदानाची साक्ष देतात. ज्या सावरकरांनी तिथे मरण यात्रा सोसल्या त्यांची कोठडी आजही जशीच्या तशी जतन करून ठेवली आहे. तिथे गेल्यावर आपल्याला जाणीव होते की आपण आज ज्या मोकळ्या हवेत श्वास घेतोय त्यासाठी आपल्या पूर्वजांनी किती नरक यातना सोसल्या असतील. म्हणूनच आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याची कदर करा आणि आपल्यासाठी हाल सोसणाऱ्या क्रांतिकारकांचा इतिहास कधीही विसरू नका. यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.